विशालगड गाजापूर येथील दंगलीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी। विशालगड पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाजापूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांवर दंगेखोरांनी हल्ला चढवला। घरांची तोडफोड करीत लुटालूट केली। मुस्लिमांना मारहाण करून घरांची जाळपोळ केली। त्याबरोबरच घरासमोरील दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले। त्याचबरोबर पोटाची खडगी भरण्यासाठी चालवत असलेल्या चहाच्या टपऱ्या छोटी मोठी दुकाने उद्ध्वस्त केली। एवढेच नाही तर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळात जाऊन नारेबाजी केली। सदरील प्रकार हा पोलिसांसमोर झाल्याचे निवेदनात नमूद केले असून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदरील दंगलीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात एमआयएम ने केली है। प्रतिनिधि अनिता चौहान, वसमत के ऊपर बारहा देख रहे हैं। हमारे महाराष्ट्र के कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के गाजापुर और विशालगढ़ के अंदर मुसलमानों के ऊपर से जो जुल्म सितम ढाया गया, उनके घरों को तोड़ा गया, बाइक वगैरह का काफी नुकसान किया गया। इसके अलावा धार्मिक स्थल मस्जिद के अंदर तोड़फोड़ की गई, यहाँ तक कि हमारी पवित्र कुरान मजीद को भी जलाया गया। हम गृह मंत्री से यही अपेक्षा करते हैं कि उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए, इसलिए कि सारे कानूनी ज़ाब्ते जो है गृह मंत्रालय के अंडर में आते हैं। हमें उम्मीद है कि जिस तरह देवेंद्र फडणवीस साहब ने दूसरे चीज़ों के अंदर मुसलमानों को सख्त कार्रवाई का इंतबा दिया था, अब अपनी तरफ से भी इन हिंदू तंजीमों की तरफ लगाम लगाए और आइंदा कभी ऐसा मुसलमानों के ऊपर जुल्म और सितम न हो, मस्जिदों के ऊपर आतंकवादी दंगे न हो और कुरान मजीद को जलाया न जाए, मुसलमानों को निशाना न बनाया जाए। यही हमारी सरकार से अपेक्षा है, यही उम्मीद हम सरकार से रखते हैं। उपजिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिला। निवेदन मार्फत आम्ही हे सांगण्यात आला, आम्ही हे सांगितलं की हे जे घटना घडली गाजापूर विशालगड गाजापूर या भागात जिथं अतिक्रमण नव्हता तरी धार्मिक स्थळाला निशाणा बनविलं, एक माप मोठ्या संख्येने येऊन गोरगरिबाचे घर जाळले, तिथं मुसलमानांना एक समुदाय म्हणून टार्गेट करण्यात आला, याचा आम्ही जाहीर निषेध केला। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला पण आम्ही सांगू इच्छितो यांच्या विरोधात मोठीत मोठी कारवाई व्हावी आणि यांना लवकरात लवकर गिरफ्तारी करावा। ज्या लोकांचा नुकसान झाला, जे लोकांचे घर तुटले, घर जाळली आणि जे पण मारहाणी झाली, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारकडून मदतीची आम्ही गुहार लावली आणि सरकारनं लवकरात लवकर त्यांची मदत करावी हीच नम्र विनंती आम्ही केली निवेदनाच्या माध्यमातून। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।